नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रामचंद्र जोशी लिखित साद देती हिमशिखरे. आपला भाग चाललाय पहिला. मी टेकडी चढत होतो. सगळीकडे अंधूक अंधूक दिसत होतं. दिशा फाकून बराच वेळ झाला होता, परंतु धुक्याने आसमंत व्यापलं असल्याने सूर्यदर्शन घडतच नव्हतं. सभोवताली नीरव शांतता पसरली होती. शांत, गंभीर, दूर दूर कुठेतरी पक्ष्यांच्या कूजनाने त्या शांततेचा भंग होत होता. तेवढाच. किती कठीण होती ती चढण. पण ती चढण चढून चालण्याने श्रम झाल्यामुळे इतकी झोंबरी थंडी असूनही अंगभर एक गोड उबदार शिरशिरी जाणवत होती. आणि कसल्याशा गाण्याची लकेर गुणगुणतच गिरीशिखरावर आलो देखील. एव्हाना सूर्यबिंब कितीतरी वर आलं होतं आणि त्यामुळे असमंत उजळून जे दृश्य समोर ठाकलं होतं ते इतकं आल्हाददायक होतं की जीव नुसता उल्हासाने फुलून गेला होता. मनात येऊन गेलं, एवढे श्रम घेतले त्याचं चीज झालं. किती सुंदर, किती नयन मनोहर. जिकडे पाहावं तिकडे सभोवतालची बर्फाच्छादित शिखरं सुवर्ण मुकुट घातल्यासारखी दिसत होती. खालच्या सपाटीवरही बर्फच बर्फ पसरलेलं होतं. जिथे जिथे ते सूर्याच्या उष्णतेने वितळत होतं तिथे तिथे हिरवळीची छटा अधूनमधून डोकावत होती. आणि भोवतालचं हृदयंगम दृश्य, बालसूर्याचं ते गोजीरवाणं लाल लाल रूप, मंद शीतल वाऱ्याची झुळूक, निस्तब्ध शांतता, सारं सारं इतकं आल्हाददायक होतं की त्या थंडीतही मला हलकं फुलकं झाल्यासारखं वाटत होतं आणि उत्साहाला जणू उधाणच आलं होतं. त्या भरात समोर दिसणाऱ्या दुसऱ्या टेकडीवरही चढून जावं, किती मजा येईल या विचाराने मी 2 पावलं टाकली देखील. तो पाठीमागे कुणीतरी असल्याची जाणीव झाली. जनता संपर्कापासून खूपच दूर दूर अभूतपूर्व अशा सौंदर्याचा निर्भेद अनुभव घ्यायला मी या गिरीशिखरावर आलो आहे अशी माझी कल्पना. पण त्या बेभान स्थितीत ही चाहूल लागल्यामुळे मी एकटा नाही आहे या जाणीवेने थरकलो आणि एकदम दचकून मागे पाहिलं. माझ्यापासून थोड्याच अंतरावर भगवं वस्त्र परिधान केलेला एक संन्यासी उभा होता. इतकं भव्य व्यक्तिमत्व मी यापूर्वी पाहिल्याचं मला आठवतच नव्हतं. उंच उंच पण धिप्पाड शरीराची ठेवण, ओठ जरा असे विलगून स्मित फुटलेलं, पण केवढं मनोहारी. अतिशय सुंदर चेहरा, गोरी गुलाबी कांती, तेजस्वी पण सहृदयता ओसंडत आहे असे नेत्र, शक्तीचा जणू स्रोतच असा बलिष्ठ देह, गोऱ्या उघड्या गळ्यात रुद्राक्षमाला, तर शिरोभागी सोनेरी जटांचा मुकुट, उजव्या हातात त्रिशूळ आणि पायात खडावा. माझी स्वतःची उंची 6 फुटांपेक्षा जरा जास्त असल्यामुळे मी स्वतःलाच उंच समजत होतं. पण माझ्या पुढे उभी असलेली मूर्ती माझ्याहीपेक्षा 8-10 इंचांनी जास्तच उंच होती. मी टचकून वळलो आणि स्तिमित दृष्टीने त्या संन्याशाकडे पाहत राहिलो. याची त्याला गंमत वाटली असावी असं दिसलं. हुकमी पण अत्यंत मधुर आवाज. आणि तो मला म्हणाला, एकही पुढे पाऊल टाकशील तर प्राणाला मुकशील. समोर दिसते आहे ती टेकडी नाही आहे, ती एक प्रचंड हिमराशी आहे आणि त्याखाली हजारो फूट खोल अशी घळई आहे. त्या रस्त्याने जाऊ पाहशील तरी त्या गर्तेत तुझी नामोनिशाणीही राहणार नाही. गिरी परिसराची तुला माहिती दिसत नाही आणि अशा ठिकाणी वाटाड्याशिवाय हिंडणं धोक्याचं आहे. मौज मजा करायला जाशील आणि जीव मात्र गमावून बशील. तेव्हा शहाण्यासारखा माझ्या पाठोपाठ ये. मी तुला तुझ्या मुक्कामावर सुखरूपपणे पोचवतो. केवढ्या भयंकर संकटातून मी वाचलो या कल्पनेनेच मी लीन होऊन अभिवादन केलं आणि म्हटलं, महाशय, आपण कोणीही असा, माझा जीव वाचवल्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. माझं वाक्य ऐकताच तो संन्यासी मोठ्यांदा हसला. पांढऱ्या शुभ्र मोत्यासारख्या त्याच्या दंतपंक्ती चमकून गेल्या. अगोदरच उशीर झाला आहे तेव्हा झपझापा पाय उचल, नाहीतर वितळणाऱ्या बर्फातून डोंगर उतरून जाणं धोक्याचं होईल, तो म्हणाला. आणि एकही शब्द न उच्चारता मी त्याच्या पाठोपाठ चालू लागलो. उतार उतरून जाणं तसं सोपं होतं, पण वितळलेल्या बर्फाने पाय घेम्मा घसरून कपाळ मोक्ष होईल याची भीती मात्र वाटत होती. पण तो तर अगदी सहजपणे चालला होता. धोक्याच्या वळणावर मला जपून नेत होता. असे कितीतरी अंतर आम्ही चाललो असू आणि तेवढ्यात एका बर्फाच्छादित खडकासमोर आम्ही आलो. संन्यासाने तो केव्हाच ओलांडला. मला मात्र तो ओलांडायला जरा वेळ लागला. लवकरच एका गुहेच्या तोंडाशी आम्ही पोचलो.
त्याने हलकीशी शीळ घातली. त्याबरोबर महाभयंकर आणि क्रूर दिसणारी 2 कुत्री बाहेर आली. साधूला पाहताच माणसासारखे त्याच्या पायाशी ते नतमस्तक झाले. त्यांनी त्या दोन्हीही धुडांना सहज आणि ममतेने उचलून आपल्या बाहूत घेतलं. त्याच्या शक्तीची मला कल्पनाच करता येईना. घाबरू नकोस, साधू म्हणाला. भीतीदायक दिसतायत खरे ही कुत्री, पण आहेत अगदी गरीब. त्यांच्यापासून काही अपाय होणार नाही कोणालाच. गुहा चांगली ऐसपैस सुंदर आणि आरामशीर होती. आज चांगलं उबदार वाटत होतं. स्वच्छता इतकी दिसत होती की त्याकरता कोणीतरी चांगलीच मेहनत घेत असलं पाहिजे असं स्पष्ट जाणवत होतं. व्याघ्रांबर, मृगाजीन आणि काळविटांची कातडी यांनी सर्व जमीन आच्छादलेली होती, पण त्यातही सौंदर्यदृष्टी दिसत होती. एका कोपऱ्यात मऊ लोकरीची पांघरुणं नीट घड्या घालून ठेवली होती, तर दुसऱ्या कोपऱ्यात चौकोनी थंडीलामध्ये अग्नी धुमसत होता. वरच्या झरोक्यातून साऱ्या गुहेत उजेड पडला होता, पण कुठूनही त्यामधून बर्फ किंवा पाणी ओघळताना दिसत नव्हतं. कसला तरी मंद सुंदर मधुर सुवास साऱ्या वातावरणात दरवळत होता. सारं दृश्य आणि वातावरणच इतकं स्वर्गीय सुख शांती समाधानाचं वाटत होतं की नास्तिकातल्या नास्तिकाला देखील तिथे काहीतरी दैवी पवित्र असामान्य आहे असं कबूल करायला लागलंच असतं. साधूंनी मला बसायला सांगितलं आणि म्हटलं, तू दमला आहेस, थोडी विश्रांती घे. तुझा श्रमपरिहार करण्याकरता काही मला देता येते का ते पाहतो. आणि त्यांनी आपले हात पसरले आणि काय आणि कसं झालं हे मला कळलंच नाही. त्यांनी आपल्या हाताने गरमागरम दुधाचा लोटा माझ्या पुढ्यात ठेवला आणि म्हटलं, एवढं दूध घे, म्हणजे तुला कसं ताजंतवानं वाटेल. गाईच्या दुधासारखी या जगात उत्साह आणि शक्तिवर्धक दुसरी वस्तू नाही. मी खरोखरच थकलेलं होतो. मला तहानही लागली होती आणि त्या स्थितीत गरमागरम दूध म्हणजे जे हवं ते मिळालं असं केवळ नसून जणू परमेश्वरी वरदानच वाटलं. किती मधुर आणि आल्हाददायक होतं ते. मी ते सारं दूध प्यायलो आणि रिकामा लोटा खाली ठेवला. माझ्याकडे स्मितमुद्रेने पाहत तो साधू म्हणाला, वत्सा, ही गुंफा तुझीच आहे. एके दिवशी तू इथेच येणार आहेस. माझा स्वभाव जात्याच फार चौकस आणि बडबड्या, कुठेही बावरणारा किंवा स्वतःकडे कमीपणा पत्करून गप्प बसणारा नव्हता. पण त्या गुहेतील ते धीर गंभीर आणि पवित्र वातावरण, साधूची मनावर पडलेली मोहिनी, यामुळे मी अवाक झालो. साधू काय म्हणाला ते मला जरी समजलं नाही तरीही मी त्याला उलट कोणताही प्रश्न विचारला नाही आणि माझ्या गोंधळलेल्या मनाचं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटलेलं त्याला दिसलं की काय न कळे. तो म्हणाला, मी जे काही म्हटलं आहे त्याचा अर्थ आज तुला समजणार नाही, पण कालांतराने सत्य तुला आपोआप समजून येईल. घरी परतायला तुला आधीच उशीर झाला आहे, तेव्हा तुला आता आणखी थांबवत नाही. असं म्हणून मनुष्यांना सांगतात त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही कुत्र्यांना मला टेकडीच्या खालपर्यंत सोबत करायला सांगितली. मीही उठलो. आदराने त्या साधूपुढे नतमस्तक झालो. त्याने केलेल्या उपकारांबद्दल पुन्हा आभार मानले आणि कुत्र्यांच्या पाठोपाठ गुहेबाहेर पडलो. सूर्य बराच वर आला होता. भोवतालचं बर्फ वितळलेलं होतं आणि एका दरडीवरील निसरडी वाट टाळता टाळता पाय घसरून मी चांगलाच कोसळलो. माझ्या डोळ्यांपुढे अंधारे आली. डोळे उघडले, पण सगळीकडे काळोखच काळोख दिसला. डोक्याला तर लागलं नाही ना, म्हणून मी डोकं चाचपू लागलो, तर तिथे काय मऊ स्पर्श जाणवला. मला आश्चर्य वाटलं. मी सावध झालो आणि उठून बसलो. आणि काय आश्चर्य, मी माझ्या खोलीत मऊ अंथरुणावर उबदार पांघरून लपेटून बसलेलो होतो. दिवा लावून घड्याळ पाहिले तो पहाटेचे 4 वाजले होते. एकूण म्हणजे मला स्वप्न पडलं होतं. तर इतक्या लवकर उठून काय करायचं? दिवाला मालवून मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण झोप येणं अशक्य होतं. त्या विलक्षण तरीही सुखद स्वप्नाने माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ उसळला आणि त्या स्वप्नातील दृश्यांची आणि अनुभवांची संगती लावण्याचा मी तासभर प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. शेवटी मी उठलो, कपभर चहा करून पेलो आणि टेनिसची रॅकेट घेऊन खोली बाहेर पडलो. आजचा भाग आपण इथेच संपवूयात.